लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। लाडकी बहीण योजनेच्या तुम्ही 14व्या हप्त्याची वाट पाहत असाल तर त्याचा हप्ता नेमका कधी जमा होणार त्याबद्दलची मोठी अपडेट आलेली आहे। गुड न्यूज लाडक्या बहिणींसाठी आलेली आहे। लाडक्या बहिणींनो, तुम्ही 14व्या हप्त्याची वाट पाहत असाल तर तुम्हाला लवकरच आता 14वा हप्ता म्हणजेच तुमचा हा ऑगस्ट महिन्याचा हप्ता खात्यामध्ये जमा केला जाणार आहे। त्याबद्दलची ऑफिशियल माहिती जी आहे ती आज प्रसिद्ध केलेली आहे महाराष्ट्र शासनाने। त्याबद्दलचं मोठं परिपत्रक आलेलं आहे, त्याबद्दलची मोठी या ठिकाणी बातमी आलेली आहे। त्याची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत तुमच्या 14व्या हप्त्याबद्दलची। त्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, नक्की शेवटपर्यंत पाहत राहा। तर बघा, लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा तुम्हाला हप्ता भेटलेला असेल जो की 13वा हप्ता होता। त्यानंतर हा तुमचा 14वा हप्ता आहे। 14व्या हप्त्याची तुम्ही वाट पाहत असाल तर नेमका हा 14वा हप्ता कधीपर्यंत आता येऊ शकतो त्याबद्दलची मोठी अपडेट आलेली आहे। त्याच्या पैशाबद्दलची मोठी अपडेट देण्यात आलेली आहे। सविस्तरपणे आपण माहिती पाहणार आहोत, त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहत राहा। तर बघा, त्याबद्दलचा हा नवीन GR जो आहे आजच थोड्या वेळापूर्वी प्रसिद्ध झालेला आहे। बघू शकता 9 सप्टेंबर 2025 महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरित करण्याबद्दलचा हा GR जो आहे तो महाराष्ट्र शासनाने प्रसिद्ध केलेला आहे। तुमचा हा 14वा हप्ता जो आहे त्याच्याबद्दलची मोठी बातमी आहे। काय म्हटले नेमकं ह्या GR मध्ये त्याची माहिती आपण बघणार आहोत। बघा, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा हा GR आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याबद्दलचा GR आहे। काय आहे शासन निर्णय? बघा, डायरेक्टली शासन निर्णय या ठिकाणी देण्यात आलेला आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अनुसूचित जाती घटकांकरिता सन 2025-26 या आर्थिक वर्षात मागणी क्रमांक दिलेला आहे। सामाजिक सुरक्षा व कल्याण 2 समाज कल्याण या ठिकाणी बघू शकता अनुसूचित जातींसाठी विशेष घटक योजना, अनुसूचित जाती घटक कार्यक्रमांतर्गत योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, सहाय्यक अनुदाने या लेखा शीर्षकाखाली बघू शकता या ठिकाणी 3960 कोटी इतका नियत व्यय मंजूर आहे। तर बघा, प्रत्येक विभागामार्फत हे पैसे जे आहेत लाडकी बहीण योजनेसाठी घेतले जात आहेत। तसंच आता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडनं 3960 कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे, तो या ठिकाणी वाटप करण्यासाठीचा हा शासन निर्णय झालेला आहे। पुढे अजून काय म्हटले बघा, वित्त विभागाच्या संदर्भाधीन दिनांक 7/4/2025 रोजीच्या परिपत्रकान्वये सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरिता निधी वितरणाची कार्यप्रणाली ठरवून दिलेली आहे। त्यानुसार वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमधील पात्र महिला लाभार्थ्यांना माहे ऑगस्ट 2025 या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी या ठिकाणी 344.30 कोटी इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव महिला व बालविकास विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यास शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे। तर बघा, लाडक्या बहिणींनो, खूप मोठी तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे। तुमचा 14वा हप्ता जो आहे ऑगस्ट महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी इथं सरळ म्हटलेला आहे की ऑगस्ट महिन्याचा तुमचा हा जो हप्ता आहे तो देण्यासाठी 344 कोटी रुपये इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव महिला व बालविकास विभागांना यांना या ठिकाणी निधी वितरण प्रणालीवरती वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे। बघा, हा 344 कोटी रुपयांचा निधी सामाजिक व न्याय विभाग जे आहे त्यांच्याकडून देण्यात आलेला आहे महिला आणि बालविकास विभागाला। बघा, अजून बाकी डिपार्टमेंटकडनं देखील निधी येऊ शकतो। आता हा सामाजिक न्याय विभागाचा जो निधी आहे 344.30 कोटी निधी जो आहे महिला आणि बालविकास विभागाला दिलेला आहे ऑगस्ट महिन्याचे या ठिकाणी पैसे देण्यासाठी। इथं म्हटलेलंही आहे ऑगस्ट महिन्याचे पैसे देण्यासाठी। तर मग हा निधी आता देण्यात आलेला आहे, म्हणजे तुमचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता तुमचा आता लवकरच या ठिकाणी वाटप होऊ शकतो। ही तुमच्यासाठी मोठी गुड न्यूज आहे। तर बघा, सदर निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवरती वितरित करण्यात आला आहे। सदर निधी खर्च करताना नियंत्रक अधिकारी यांनी विहित पद्धतीने काटकसरीच्या उपाययोजना करून खर्च करावा। सध्याच्या शासकीय धोरणाचं अनुसरून मंजूर आराखड्यानुसार याच वर्षात निधी खर्च होईल याची दक्षता घ्यावी। तसेच उपलब्ध करून दिलेल्या तरतुदीतून झालेला खर्चाचा अहवाल वगैरे हे सर्व शासकीय गोष्टी पुढे दिलेल्या आहेत। त्यांना या ठिकाणी संपूर्ण अहवाल वगैरे पाठवण्यासाठी या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। विभागाने अनुसूचित जातीच्या व नवबौद्ध प्रवर्गातील महिला लाभार्थी संख्या उपलब्ध करून देण्यात यावी। तसेच अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील घटक कार्यक्रमांतर्गत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या निधीचा विनियोग अनुसूचित जातीच्या व नवबौद्ध प्रवर्गातील लाभार्थींकरतेच होईल याबाबतची दक्षता घ्यावी। बघा,
फक्त याच कॅटेगरीसाठी हा निधी जो आहे तो या ठिकाणी या विभागाने दिलेला आहे, महिला आणि बालविकास विभागाला. त्याचसोबत त्यांनी म्हटले पुढं सामाजिक न्याय विभाग व विशेष सहाय्य विभागाच्या संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना अंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थी महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेद्वारे दुसऱ्यांदा आर्थिक अनुदान मिळणार नाही, याबाबत महिला आणि बालविकास विभागाने दक्षता घ्यावी. तर बघा, ह्या ज्या योजना जी आहेत, जसं की संजय गांधी निराधार योजना असेल, श्रावण बाळ योजना असेल, हा योजनेचा निधी जो आहे तो भेटतच आहे, परंतु लाडकी बहीण योजनेमधून त्यांना अजून निधी या ठिकाणी भेटू नये किंवा तो या ठिकाणी दुबार या ठिकाणी तो वितरित होऊ नये याची काळजी देखील घ्यावी, असं देखील म्हटलेले या विभागाने. तर बघा, सदर शासन निर्णयान्वये वितरित करण्यात आलेला निधी खर्च करताना विभाग प्रमुख तसेच नियंत्रक अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र अर्थसंकल्प नियम पुस्तिका वगैरे हे सर्व जे आहे ते या ठिकाणी प्रशासकीय बाबी आहेत. पुढं बघू शकता, हा GR जो आहे आज आलेला आहे, म्हणजे वितरण प्रक्रिया जी आहे तुमची लवकरच आता सुरू होऊ शकते. तुमच्या ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याबद्दल बघा, पैसे येण्याच्या अगोदर हे GR जे आहेत ते प्रसिद्ध होतात. प्रत्येक विभागाकडून निधी जो आहे या ठिकाणी लाडकी बहीण योजनेसाठी प्राप्त होतो. त्यानुसार हा निधी जो आहे आता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने 344.30 कोटी रुपये इतका निधी जो आहे या ठिकाणी महिला आणि बालविकास विभागाला दिलेला आहे. या कॅटेगरीतील लाडक्या बहिणींना वितरित करण्यासाठी अजून जो या ठिकाणी सामान्य कॅटेगरी जी आहे किंवा इतर लाडक्या बहिणींचा अजून जो निधी कमी पडेल त्यानुसार अजून GR आपल्याला आलेले पाहायला भेटतील. हा पहिला GR या ठिकाणी आज प्रसिद्ध झालेला आहे. याच्यानंतर अजून किती GR येतील ते माहिती नाही, परंतु अजून देखील GR येऊ शकतात, कारण की ऑगस्ट महिन्यामध्ये या ठिकाणी याच्यापेक्षा जास्त निधी जो आहे तो वाटप केला जाऊ शकतो. मग ऑगस्ट महिन्याचा आता निधी जो आहे त्याची फाईल बनेल आणि त्याच्यानंतर मग तुमचे पैसे यायला सुरुवात होऊ शकतात. बघा, आता सध्या या ठिकाणी निधी तर भेटायला सुरुवात झालेली आहे, मात्र लेट झालेला आहे. मग तुम्हाला 2 हप्ते एकत्रित येऊ शकतात का, त्याच्याबद्दल कुठेही माहिती नाही, अधिकृत माहिती नाही. बघा, फक्त ऑगस्ट महिन्यासाठीच हा निधी वितरित करण्यात आलेला आहे, म्हणजे तुमचा ऑगस्ट महिन्याचाच हप्ता सध्या तरी तुम्हाला येऊ शकतो. मग कधीपर्यंत येऊ शकतो त्याची डेट अजून मात्र फिक्स झालेली नाही. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीचा हा निधी वितरित करण्याचा पहिला GR आज आलेला आहे. त्याची महत्त्वाची अपडेट तुम्हाला दिलेली आहे. याबद्दल अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व पुढील सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला हा GR पाहायचा असेल तर त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय आपल्या चॅनलच्या, किंवा आपला टेलिग्राम चॅनल आहे त्याचीही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. व्हॉट्सअप चॅनल देखील आहे, तिथून देखील तुम्हाला हा GR डाउनलोड करता येईल, किंवा महाराष्ट्र शासनाचे जे शासन निर्णय प्रसिद्ध होतात तिथे देखील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अंतर्गत हा GR तुम्हाला डाउनलोड करता येणार आहे. तिथून देखील तुम्ही हा GR जो आहे तो डाउनलोड करू शकतात, किंवा डायरेक्ट लिंक तुम्हाला किंवा याची PDF फाईल जी आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे, तिथून देखील तुम्हाला पाहता येईल. या GR मध्ये फक्त महत्त्वाचं एवढंच आहे की तुमचा ऑगस्ट महिन्याचा जो निधी आहे, म्हणजे तुमचा ऑगस्ट महिन्याचा जो 14वा हप्ता आहे तो वितरित करण्यासाठीची प्रोसेस सुरू झालेली आहे. वितरित करण्यासाठीचा पहिला निधी जो आहे सामाजिक विभाग जो आहे किंवा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग जे आहे त्यांच्याकडून 344.30 कोटी एवढा निधी जो आहे या ठिकाणी काय झालेला आहे, महिला आणि बालविकास विभागचे सचिव जे आहेत, अर्थसंकल्पीय निधी प्रणाली जी आहे त्याच्यावरती वितरित करण्यासाठी ही शासनाने मान्यता दिलेली आहे. आजच याला मान्यता भेटलेली आहे, आजचाच हा GR प्रसिद्ध झालेला आहे. तर खूप मोठी तुमच्यासाठी या ठिकाणी गोष्ट होती. लाडक्या बहिणी जी वाट पाहत आहेत त्यांची प्रोसेस चालू झालेली आहे, परंतु तुम्हाला या ठिकाणी पैसे कधी येतील हेच ह्याच्याबद्दलची जी फिक्स डेट आहे ती मात्र अजून आलेली नाही. मात्र या ठिकाणी 100% पैसे येणार, 1-2 दिवस मागे पुढे होऊ शकतात. मात्र हा GR आलाय म्हणजे तुमचे पैसे लवकरच येण्याबद्दलची घोषणा देखील आता होऊ शकते. धन्यवाद.